ऑडिओ आहे क्लिअर? गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. तुमची पीएमसीची एक्झाम झाली आहे. चेक करतो चांगलीच गेली आहे. काही लोकांची 29 ला असणार आहे, त्यांची पण चांगलीच जाणार आहे. याच्या पुढे आता आपण टार्गेट करतोय MMRDA ची एक्झाम. त्यातला एक पार्ट आहे MITP. तो आज आपण बघणार आहोत की MITP मध्ये काय काय आहे. तर तेच आज आपण बघणार आहोत. MITP मध्ये आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात पहिले MITP जो ऍक्ट आलाय तो 1966 आहे. पण त्याच्या आधी पण 1915 आणि 1954 चा पण एक बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट झालाय. त्याची आपण थोडी हिस्ट्री बघून घेऊ शॉर्ट मध्ये. त्यानंतर 10 दिवसच बाकी आहे आपल्याकडे. 10 दिवसात पूर्ण MITP होणं शक्य नाही. किंवा असला जरी तुम्ही हा पण विचार करा, आपण सिव्हिल इंजिनियर आहोत आणि सिव्हिल इंजिनियर जे आहे ऍक्ट एवढं डीप मध्ये राहत नाही. आपल्याला MMRDA मध्ये MITP मधलं काय नेमकं एक्सपेक्ट आहे ते पण आपण याच्यातून बघू आणि ऍटलिस्ट मिनिमम टाइम मध्ये तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट आपल्याला कसं घेता येईल ते पण आज आपण चेक करणार. त्यासाठी आपण बघू कोणते कोणते सेक्शन तुम्हाला करणं गरजेचे आहे. म्हणजे मला जे वाटते की तुम्हाला पहिले केले पाहिजे आणि उरलेलं जर तुमच्याकडे टाइम असेल, बाकी सगळा अभ्यास झाला असेल, तुम्ही बाकी पण करू शकता. ठीक आहे, आता सुरू करूया. माझं नाव आहे विक्रम गाडगे. आता लेटेस्ट झालेल्या टाउन प्लॅनिंग एक्झामचा जो रिझल्ट आलाय त्याच्यात माझी ओव्हरऑल रँक 37 आहे आणि ओबीसी रँक आहे माझी सेकंड. तर आज मी तुम्हाला MITP बद्दल थोडंफार इंट्रोडक्शन देणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही मिनिमम टाइम मध्ये मॅक्झिमम आउटपुट आपण कसा काढण्याचा प्रयत्न करू शकतो. 4 ते 5 प्रश्न एक्सपेक्ट आहे आणि जर समजा तुम्ही 3 आणि 4 जर तुम्ही क्वेश्चन चांगले करून घेतले त्याच्यामुळे तुमची रँक खूप चांगली इम्प्रूव्ह होऊ शकते. सरळ सेवा आहे, तुम्हाला पण माहित आहे. एक एक मार्काचा इम्पॉर्टन्स आहे आपल्यासाठी. मी पण त्यातून घेतलो, पण त्यातून जात आहे. आय होप की जे आज तुम्हाला शिकवणार आहे त्याची तुम्हाला काहीतरी मदत असू. ठीक आहे, आज आपण सुरू करूया MITP. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण सुरू करूया हिस्ट्री. हिस्ट्री म्हणजे काय? सगळ्यात पहिले बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट आला होता. ओके, बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट आला होता 1915 ला. त्याच्या आधी पण काही ऍक्ट आले, पण आपल्याला महाराष्ट्राच्या किंवा इंडियाच्या हिशोबाने तो पहिला ऍक्ट, महाराष्ट्र हिशोबाने तो पहिला ऍक्ट आहे. ओके, 1915 त्यानंतर 1954 चा ऍक्ट आहे. आता याच्यातले काय डिफरन्स होते तरी त्या ऍक्ट मध्ये कमी राहिलं असेल म्हणून आपल्याला दुसरा ऍक्ट घ्यावा लागला. ठीक आहे, आणि 1966 च्या ऍक्ट मध्ये काय नवीन आहे पर्यंत आपण आज सगळे बघणार आहोत. लास्टला मी तुम्हाला सांगेन सगळ्या सेक्शनचं मी तुमच्यासाठी ब्रेकडाऊन करून ठेवलाय, तर तुम्ही बघा आणि मी तुम्हाला सांगणार आहोत एक्झॅक्ट म्हणजे सगळ्यात पहिले तुम्ही काय स्टडी करायचं ते स्टडी करून घ्या. त्यांनी कसं होईल तुम्हाला एक कॉन्फिडन्स राहील. हे जरी करून गेले तर तुम्ही माझ्या एक्सपेक्ट आहे की 2 ते 3 प्रश्न जरी तुम्हाला 5 जर प्रश्न असेल 2 ते 3 प्रश्न जरी तुम्हाला याच्यातल्या येऊन जाईल. ठीक आहे, सुरू करूया. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपला हिस्ट्री ऑफ टाउन प्लॅनिंग लेजिस्लेशन इन इंडिया. त्याच्यात होता सगळ्यात पहिले बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1915. ठीक आहे, आता या ऍक्ट मध्ये काय झालं होतं, या ऍक्ट मध्ये इंट्रोड्यूस झाला होता टाउन प्लॅनिंग. टाउन प्लॅनिंग स्कीम काय असते ते आपल्याला पहिलं बेसिक प्लॅनिंगचे जे बेसिक टर्मिनॉलॉजी हे आपल्याला थोडं माहित असेल. मी तुम्हाला ते सांगतो पुन्हा आपण याच्यावर. ठीक आहे, आता बॅक जाऊ आपण एकदा टर्मिनॉलॉजी समजून घेऊ कशी असते. प्लॅनिंग मध्ये आपल्या जिल्ह्याच्या लेवलवर एक मोठा प्लॅन बनवला. त्यानंतर प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणजे महानगरपालिका किंवा नगर परिषद या लेवलवर दुसरा एक प्लॅन बनवला आणि सगळ्यात खाली असतो आपल्या लोकल लेवलवर. ठीक आहे, म्हणजे एरियाच्या लेवलवर जो प्लॅन बनवला प्रकारचे प्लॅन असतात जनरली. आपण पाहून घेऊ पहिले. सगळ्यात पहिले आपण पाहू जो जिल्ह्याच्या लेवलवर बनवला जातो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो आपल्या प्लॅनिंगच्या भाषेत? नाही, त्याला रिजन म्हणतात. गरजेचं नाही की रिजन जो आहे त्या जिल्ह्याचाच असला पाहिजे. रिजन मध्ये जिथे सिमिलॅरिटी असते त्याच्यासाठी आपण रिजन म्हणतो. जिथे आता खूप ऊन जास्त पडते किंवा पाणी जास्त आहे किंवा कुठे काही एरियाची खासियत मायनिंग वगैरे होते, या सगळ्याचं कसं आहे तर त्या एरियामध्ये त्या गोष्टी खासियत आहे. मग त्यासाठी आपण त्याला एक वेगळं रिजन डिक्लेअर करतो. ओके, आणि त्याची प्लॅनिंग आपण वेगळी करू. कारण काय रिजन जो प्लॅन बनवतो त्याचा मेन त्याचा हेतू असतो तो काय असतो, त्या रिजन मध्ये जे रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचा बेस्ट यूज. त्यासाठी आपण काय म्हणतो रिजनल प्लॅन. आता आपण तुम्हाला सांगतो बेसिक टर्मिनॉलॉजी. सगळ्यात पहिले काय म्हटलं आपण, मग सगळ्यात पहिले सगळ्यात मोठा असतो रिजनल प्लॅन. ओके, याच्या खाली येतो डेव्हलपमेंट प्लॅन आणि सगळ्यात खाली TPS. आता लोकल एरिया प्लॅन पण इंट्रोड्यूस झालाय तो जे आहे ते मी तुम्हाला जेव्हा पूर्ण प्रॉपर शिकवेन TPS वगैरे किंवा सेक्शन वाईज जेव्हा जाऊ आपण मग ते पण कव्हर करून घेऊ, असं नाही ते पण घेऊ. पण पहिले आपल्याला बेसिक टर्मिनॉलॉजी शिकणं गरजेचं आहे. आता एक्झाम्पल घ्या, RP कुठे यूज करता तुम्ही? हा पूर्ण जर जिल्ह्याचा भाग असेल त्याच्यासाठी जर पूर्ण रिजन साठी जर आपण तो प्लॅन बनवला पहिले तुम्ही RP बनवा. ओके, याच्यात जर समजा तुमची नगर परिषद वगैरे एरिया आहे, ठीक आहे, म्हणजे हा RP झाला. त्याच्यात जर तुमच्या नगर परिषदचा वगैरे किंवा महानगरपालिकेचा एरिया जिथे अर्बन सेटलमेंट वगैरे आहे तिथं जो प्लॅन आपण त्याला म्हणतो आपण डेव्हलपमेंट प्लॅन. त्याला कोणाचं म्हणायचं रिजनल प्लॅन. दुसरा डेव्हलपमेंट प्लॅन त्याला काय म्हणतो आपण DP.
आणि आता सिटी मधले आपले काही एरिया असतात तिथे हॅपहॅझार्ड डेव्हलपमेंट होणे आहे किंवा जिथे डेव्हलपमेंट बरोबर झाली नाही, तर मग सरकार काय करते किंवा आपली प्लॅनिंग ऑथॉरिटी काय करते, ती जागा पूर्ण ताब्यात घेते, लँड पुलिंग करते आणि मग त्याला प्रॉपर ते प्लॉटला डिस्ट्रीब्यूट. त्याला म्हणतो आपण मग मेथड आहे ती कुठे वापरतो आपण, टाउन प्लॅनिंग स्कीम. हे बघा सगळ्यात मोठा प्लॅन कोणता असणार आहे, आरपी, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट प्लॅन आणि त्याच्या खाली सगळ्यात छोटा मग आपला टाउन प्लॅनिंग. आता हे समजणं का गरजेचं आहे? ठीक आहे, आता आपल्याला जर एमआरटीपी प्रॉपर समजून घ्यायचा आहे, त्याचे सेक्शन कशाबद्दल आहे, त्याच्यात तुम्हाला डेफिनेशन माहित असायला हवं ना. ठीक आहे, आता आपण बघूया. ठीक आहे, सगळ्यात काय बघू आता, ऍक्ट, बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1915. काय म्हटलंय यांनी, 1915चा जो टाउन प्लॅनिंग आपला बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट आहे, त्यात असं म्हटलंय, त्यांनी काय केलंय, त्यांनी मेनली प्रोव्हाइडेड फॉर प्रिपरेशन ऑफ टाउन प्लॅनिंग स्कीम. ओके, टीपी म्हटलंय का, आरपी म्हटलंय का, नाही. टीपी आणि आरपी नाही म्हटलंय, यांनी काय म्हटलंय, फॉर प्रिपरेशन ऑफ टाउन प्लॅनिंग. बरोबर. ठीक आहे, मग आपण एरियाची डेव्हलपमेंट करून घेऊ प्रॉपर. आता याच्यात प्रॉब्लेम काय होणार आहे, प्रॉब्लेम बघा मी तुम्हाला सांगतो काय. याचा प्रॉब्लेम होता पीस मिल प्लॅनिंग, नो रिलेशन विथ ऍडजॉइनिंग एरियाज. अर्थ काय याचा, अर्थ असा आहे, आता दोन एरिया कन्सिडर करतो आपण. ओके, हा एरिया ए कन्सिडर करू, हा एरिया बी कन्सिडर करू. ओके, ठीक आहे. आता एरियाचा जो प्लॅन होता कोणता, एच्या प्लॅनच्या हिशोबाने आपण किती आपण रोड टाकला असा. ओके, बी वाल्यांचं म्हणणं होतं की आम्हाला रोड इथून पाहिजेच नाही, रोड इथून पाहिजे. दोघे आता कसं आहे, ही आहे पीस मिल प्लॅनिंग, टाउन प्लॅनिंग स्कीम आहे ना, छोटे छोटे एरियासाठी बनवतो आपण. त्याच्यामुळे काय झालं, नो रिलेशन विथ ऍडजॉइनिंग एरियाज. प्रॉब्लेम काय झालं कळाल तुम्हाला, आपण पीस मिल प्लॅनिंग करतो म्हणजे छोटे छोटे एरियासाठी. त्याच्यामुळे काय होत आहे, ऍडजॉइनिंग एरिया सोबत जे रिलेशन आहे ते प्रॉपर बनवू शकत. हा आपल्या याचा मेन प्रॉब्लेम आहे. कधीच्या याच्या, 1915च्या ऍक्टचा. त्यानंतर मग काय केलं आपण, त्याच्यानंतर आलाय आपला 1954चा ऍक्ट. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो याच्यात काय इम्पॉर्टंट आहे बघा. या स्लाइडवर मी तुमच्यासाठी कंटेंट टाकून ठेवलाय. मला असं वाटतं की तुम्हाला ही जी गोष्ट आहे क्लेमिंग फोर्स वगैरे, हे 1915 साठी इम्पॉर्टंट सध्या तरी नाही. तुम्ही सगळा अभ्यास करा, लास्टला जर तुम्हाला वाटलं की हे वाचणं गरजेचं आहे, त्या टाइमला तुम्ही हे वाचा किंवा पाठ करा. कारण ऍक्ट मध्ये विचारण्यासारखं भरपूर काही आहे, ऍक्ट भरपूर मोठा आहे, हे हिस्ट्री समजून घेणं गरजेचं आहे, म्हणून मी थोड्या छोट्या याच्यात तुम्हाला सांगतो. ओके, तर हे वाचा, म्हणजे कधी, ज्या टाइमला तुम्हाला असं वाटलं की तुमचा सगळा अभ्यास आता झालाय बरं. ओके, लास्टला तुम्ही ते वाचू शकता. आता आपण पुढे बघू. पहिले होता आपला 1915, त्यात काय घेतलं आपण, टाउन प्लॅनिंग स्कीम. आता कोणता ऍक्ट आहे आपला, 1954, कोणता, बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट. ओके, पुन्हा तेच मला कोर्सचं जे आहे याच्यासाठी कधी लक्षात ठेवा, जर तुम्हाला वाटलं तुमचा बाकी सगळा अभ्यास झालाय, तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा, डायरेक्ट पहिले ह्या डेट लक्षात ठेवायच्या मागे जाऊ. डेट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे 1966 ऍक्ट, ती इम्पॉर्टंट मी बनू शकतो. ओके, त्यानंतर बघा आता याच्यात काय म्हटलंय, कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे तो इंट्रोड्यूस झाला. ठीक आहे, काय होतं आपलं, सगळ्यात वरतं रिजनल प्लॅन, त्याच्या खाली डेव्हलपमेंट प्लॅन आणि त्याच्या खाली टाउन प्लॅनिंग स्कीम. 1915 मध्ये आपण काय केलं, डायरेक्ट टाउन प्लॅनिंग स्कीम वर गेलो. आता काय केलं आपण, 1954 मध्ये आपण गेलो होता डेव्हलपमेंट प्लॅन. ओके, त्यात आता डेव्हलपमेंट प्लॅन काय झाला, 1954 मध्ये इंट्रोड्यूस झाला. आता त्या टाइमला 1954, त्या टाइमला बॉम्बे स्टेट, ठीक आहे, तर बॉम्बे स्टेट मध्ये कोणते कोणते हे होते मग बघा, सौराष्ट्र, कच्छ, गुजरात, विदर्भ अँड मराठवाडा एरिया. हे हा कुठे कुठे आपली केबल होता, बॉम्बे स्टेटला, या सगळ्या एरियासाठी. ठीक आहे, आता हा एक काय इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे आपला डीपी इंट्रोड्यूस झाला. ओके, त्याच्यामुळे आपला डीपी इंट्रोड्यूस झाला, तो आपल्या याच्यासाठी पुढे एमआरटीपी मध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, त्यानंतर वन ऑफ द 5 बेसिक ट्रेंड सेटिंग मॉडेल ऑफ टाउन प्लॅनिंग अँड कंट्री प्लॅनिंग इंडिया. त्यासाठी हा बेसिक ट्रेंड सेटिंग जो ऍक्ट मध्ये असतो ना आपण, तो ऍक्ट आहे. ओके, त्यानंतर काय, वॉज देन अडॅप्टेड बाय अदर स्टेट, म्हणजे आपण म्हणजे बॉम्बे स्टेट नंतर दुसऱ्या स्टेटने तो अडॅप्ट केलाय. कोणत्या, गुजरात, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू. ओके, ठीक आहे, आता आपण काय करू, चला आपला 1954, 1915 शिकलो ईपीएस, 1954 शिकलो डीपी. आता आपल्याला काय 1966 जो तुमच्या सिलेबसला ऍक्ट आहे, तो कुठे बघू आपण आता, 1966. ओके, एमआयटीपी ऍक्ट 1966. हा कोर्स मध्ये कधी आला, याची डेट मी म्हणतो लक्षात राहू दे, कारण विचारू शकते, सिंपल आहे, विचारू शकते. हा ऍक्ट कोर्स मध्ये आला होता 11 जानेवारी 1967.
ओके, हे लक्षात राहू द्या. 11 जानेवारी 1967. ठीक आहे. आता 1966 एनफोर्स कधी झाला हा? 11 जानेवारी 1967 ला. ओके. आता काय त्यात आता काय इंट्रोड्यूस झालाय? त्यात इंट्रोड्यूस झालाय आपला रिजनल प्लॅन. ओके. तर रिजनल प्लॅन मी तुम्हाला समजावलाय पूर्ण रिजनसाठी. एक्झाम्पल झालं काय जिल्हा. जिल्ह्यासाठी जे आपण घेतो त्याला काय म्हणतो रिजनल प्लॅन. ओके. तर याच्यात काय इंट्रोड्यूस झालाय? याच्यात झालाय रिजनल प्लॅन इंट्रोड्यूस. त्याच्यानंतर काय न्यू टाउन. रिजन मध्ये जर आपल्याला असं वाटलं की या सिटीची किंवा या जागेवर आपण एक प्रॉपर टाउन डेव्हलप करू शकतो. एक्झाम्पल घ्यायचं झालं ते मायनिंग बेल्ट वगैरे असतात ना, तिथे आपण मायनिंगसाठी एक प्रॉपर टाउनच डेव्हलप करू शकतो पाहिजे, जसं ते राहू शकतात वगैरे. न्यू टाउन जर तिथे डेव्हलप करू शकतो असतो आपण, ते पण आपण प्रोव्हिजन काय केली याच्यात ऍड केली आहे. ठीक आहे. आता ते वाचून दाखवतो तुम्हाला काय काय आहे, पुन्हा अजून एक्सप्लेन. ठीक आहे. बघा आता डेव्हलपमेंट 4 मेन मेजर कॅटेगरीज ऑफ प्लॅनिंग वर्क. ठीक आहे. कोणते कोणते? प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लॅन फॉर सिलेक्टेड एरियाज. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन फॉर टाउन्स. आणि काय केलं हे फक्त प्रिपरेशन सांगितलं नाहीये, ते कंपल्सरी पण केलं आहे. ऑब्लिगेटरी ड्युटी बाय एव्हरी प्लॅनिंग ऑथॉरिटी. ओके. त्याच्यानंतर काय आहे प्रिपरेशन ऑफ टाउन प्लॅनिंग स्कीम फॉर सिलेक्टेड एरियाज आणि प्रिपरेशन ऑफ प्लॅन फॉर न्यू टाउन्स ऍज प्रपोज अंडर रिजनल प्लॅन. ठीक आहे. म्हणजे काय झालंय आपला आता जो आपल्याला ऍक्ट वाचायचा आहे, यात काय काय सांगितलंय त्यांनी? डेव्हलपमेंट प्लॅन कंपल्सरी. म्हणजे असं नाही की तुम्हाला बनवायचं असेल तर बनवा किंवा नाही बनवायचं असेल तर बनवावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर रिजनल प्लॅन इंट्रोड्यूस केला आपण. ओके. न्यू टाउनची कन्सेप्ट आणली आहे. ओके. त्यानंतर काय टीपीएस आपल्या आधी होतच. आता काय झालं आपला 1966. कोर्स कधी झाला? 11 जानेवारी 1967. पुढे जाऊ. ठीक आहे. हा आता स्ट्रक्चर ऑफ दिस ऍक्ट. ऍक्ट मध्ये 165 सेक्शन ती 160. चॅप्टर आहे 9 आणि 2 शेड्यूल. ठीक आहे. आता क्वेश्चन कसे येऊ शकतात? तर विचारू शकतात की या ऍक्ट मध्ये सिंपल क्वेश्चन पण येऊ शकतात. एकदम सिंपल क्वेश्चन पण येऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. कारण हा आपला बेसिक स्ट्रीम मधला ऍक्ट नाही, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या हिशोबाने विचार केला. पण तिथे तुम्हाला परमिशन वगैरे काम पडू शकते, पण हे गोष्टी माहिती असायला पाहिजे म्हणून हा सिलेबस मध्ये असायला पाहिजे. 165 सेक्शन आहे त्या ऍक्ट मध्ये. त्यानंतर 9 चॅप्टर्स. ठीक आहे. लेटेस्ट अमेंडमेंट जी झाली आहे ती आता ऑगस्ट मध्ये पण झाली आहे. ओके. या अमेंडमेंट आधीच्या मल्टिपल टाइम्स झाल्या त्या सांगितल्या. लेटेस्ट अमेंडमेंट आता ऑगस्ट मध्ये झाली आहे. नंतर एक्सटेंड टू होल स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे लागू कुठे आहे? पूर्ण महाराष्ट्राला हा ऍक्ट लागू आहे. ओके. एक्सटेंड टू होल स्टेट ऑफ महाराष्ट्र. आता मला एक सांगा 165 सेक्शन पूर्ण आता आपण या एवढ्या कमी दिवसात कव्हर करू शकत नाही. मी तुम्हाला थोडं ब्रेकडाऊन केलं आहे. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आधी ऍटलीस्ट कोणते करायला पाहिजे, त्यानंतर जर तुम्हाला टाइम मिळाला तर कोणते करायला हवे, त्या गोष्टी तुम्हाला मी सगळ्या सांगतो आता पुढे. आता ही प्लॅनिंग बॉडीज अँड ऑर्गनायझेशन. आता याच्यात काय केलं मी स्लाइड एक टाकून दिली आहे की कोणत्या जे बॉडीज वगैरे आहेत दुसऱ्या त्या कधी फॉर्म झाल्या त्याच्या डेट टाकून ठेवल्या. तुम्हाला लक्षात राहू द्या कारण सिंपल प्रश्न येऊ शकतो. MMRDA कधी फॉर्म झाली वगैरे गोष्टी. आता बघा MMRDA काय कधी कॉन्स्टिट्यूटेड डेट दिली आहे 26 जानेवारी 1975. ओके. त्याच्यानंतर PMRDA कधी आहे 2015. ओके. त्यानंतर सिडको आणि हुडको. आता बघा रायमिंग वर्ड पण आहे सिडको हुडको आणि त्याची इयर पण काय आहे. ओके. ठीक आहे. त्यानंतर टाउन अँड कंट्री प्लॅनिंग ऑर्गनायझेशन कधीची आहे 1960. ह्या बेसिक गोष्टी लक्षात राहू द्या. जर एमसीक्यू आला एखादा येऊ शकते, सिंपल एमसीक्यू पण येऊ शकतात. ते तुम्हाला कव्हर करून घ्यायचे आले तर एक एक मार्क इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ठीक आहे. पुढे घेऊ तेच. हा आता काय केलं आपण समरी इव्होल्युशन ऑफ टाउन प्लॅनिंग लेजिस्लेशन. समरी कशी आता ठीक आहे. हा आपला ऍक्ट राहू द्या इंग्लिश टाउन प्लॅनिंग ऍक्ट. पण आपला जो होता कोणता 1915. काय म्हटलंय त्यांनी सगळ्यात पहिले टाउन प्लॅनिंग स्कीम यूज केली. कधी केली आपण 1915. त्यानंतर 1954 मध्ये काय झालं इंट्रोडक्शन कन्सेप्ट ऑफ कशाचा डेव्हलपमेंट प्लॅनचा कन्सेप्ट इंट्रोड्यूस झाला कशात 1954. आणि आपला 1966 जो सिलेबसला आहे आपला. ओके. तो कधी त्यात काय काय ऍड झालं आता 1966 ला आला. त्यात बघा टाउन प्लॅनिंग स्कीम पहिलेच होती, डेव्हलपमेंट प्लॅन पहिलेच होता. आता यात काय आलंय रिजनल प्लॅन आणि डीपी बनवणं डेव्हलपमेंट प्लॅन बनवणं काय झालं कंपल्सरी झालंय त्याला म्हणतो आपण. आणि न्यू टाउनची कन्सेप्ट आली आहे बघा. रिजनल प्लॅन डीपी पीएस प्लस न्यू टाउन कशात आल्या आहे सगळ्या गोष्टी आता 1966च्या ऍक्ट मध्ये. त्यानंतर छोटं लिहून ठेवलंय खाली फक्त MMRDA 75. त्यानंतर PMRDA 15. ठीक आहे. सिडको हुडको ठीक आहे. रायमिंग वर्ड आहे.
70 आणि हे टाउन अँड कंट्री प्लॅनिंग ऑर्गनायझेशन 1962. पुढे जाऊयात. की प्लॅनिंग कन्सेप्ट हे तुम्हाला जर ऍक्ट स्टडी करायचं आहे, तुम्हाला कशाला काय म्हणतात हे तरी बेसिक बेसिक गोष्टी माहित पाहिजे. अदरवाईज आपण ऍक्टला जे आहे ते रट्टा मारणं तरी कठीण आहे. तुम्ही जर एकदा समजून घेतलं त्या गोष्टी जे आहे ते तुम्हाला ऍटलीस्ट पेपरमध्ये आठवलं तर तुम्ही मार्क करू शकता. ठीक आहे, तर त्याच्यात की कन्सेप्ट जे आहे ते मी लिहून ठेवले. कोणती होती सगळ्यात पहिले आपली टाउन प्लॅनिंग स्कीम. काय म्हटलं यांनी बघा, डिटेल लँड लेवल प्लॅनिंग टूल विथ इन लोकल ऑथॉरिटी लिमिट. काय म्हटलं तुम्ही, तुम्हाला लोकल ऑथॉरिटीच्या लिमिट्समध्ये जे छोटे एरिया असते हॅफॅझर्ड डेव्हलपमेंट किंवा हे असते तिथे आपण काय म्हणतो टीपी. हे बघा आता एक्झाम्पल सिम्पल आहे. आता बघा हा एरिया आहे समजा, इथे जी डेव्हलपमेंट होते जनरल डेव्हलपमेंट कशी होत असते आपली, प्लॉट कशी असते काहीतरी असे एकदम स्ट्रक्चर वे मध्ये नसतात. असं समजा तुमचे प्लॉट आहे तिथे डेव्हलपमेंट बरोबर होणार आहे का, मग आपण काय करतो त्याला लँड पूल करतो, सगळी आपल्या ताब्यात घेतो पहिले. ठीक आहे, मग आपण त्याला ऍडजस्ट, त्याला कसं बनवतो आता हे असंच होतं ना, ते मग बनवणार आपण असं. ओके, ते काय होणार आहे, प्लॉट आपले जे आहे ते प्रॉपर रेग्युलराइज करतो, रेग्युलर शेप मध्ये आणतो आपण. त्याच्यामुळे काय होते, जेव्हा तुम्ही बिल्डिंग वगैरे बनवल्या जातात तिथे ते आपण प्रॉपर स्पेस सोडू शकतो. प्लॅनिंगच्या हिशोबाने ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या असते किंवा आपण बिल्डिंग वगैरे बनवतो प्रॉपर आजूबाजूला मार्जिन वगैरे सोडू शकतो, ते आपण शिकलो आपल्या याच्यात. पण ते आपल्याला अजून बेसिक नंतर शिकायचं आहे. ठीक आहे, मार्जिन वगैरे सोडू शकतो. त्यासाठी काय होतं, प्लॉट प्रॉपर शेप मध्ये आणतो. कुठे करतो आपण, हे आपण करतो टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये. म्हणून त्यांनी काय म्हटलंय, डिटेल. कारण कसं आहे, डिटेलमध्ये करतो ना या गोष्टी आपण, डिटेल लेवलवर होत आहे, एकदम मायक्रो लेवलवर. डिटेल लँड प्लॅनिंग. ओके, लँड लेवल प्लॅनिंग काय विथिन लोकल ऑथॉरिटी. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट प्लॅन, मॅन्डेटरी प्लॅन बाय एव्हरी प्लॅनिंग ऑथॉरिटी फॉर इट्स. ठीक आहे, प्रत्येक प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या एरियामध्ये हा प्लॅन असतो मॅन्डेटरी. ओके, प्लॅनिंग ऑथॉरिटीची काय आहे त्याची पण डेफिनेशन आपण घेऊ, जेव्हा डेफिनेशन वगैरे पोर्शन देतो कव्हर करेल तेव्हा तेव्हा तुम्हाला सांगेल अप्रोप्रिएट ऑथॉरिटी कशाला म्हणतात, प्लॅनिंग ऑथॉरिटी कशाला म्हणतात, ते पण डिफरन्स आहे, छोटे छोटे डिफरन्स आहे, प्रॉपर कव्हर केले जाईल, काळजी नको. त्यानंतर असतो रिजनल प्लॅन. सगळ्यात मोठा कोणता असतो आपला, रिजनल प्लॅन, बरोबर आहे की. ठीक आहे, ब्रॉड लेवल प्लॅन फॉर अ रिजन प्रिपेअर्ड फॉर सिलेक्टेड एरियाज. ठीक आहे, ब्रॉड लेवल प्लॅन फॉर अ रिजन प्रिपेअर फॉर सिलेक्टेड एरिया. रिजन म्हणजे काय, रिजन तुम्हाला सेक्शन 3 नुसार पण हे करतो, कॉन्स्टिट्यूट. हे डिक्लेअर वगैरे कोण करते, स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे, ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये प्रॉपर शिकवलं जाईल. ते सोपं करून एकदम तुम्हाला, जर समजा मी डायरेक्ट जर तुमच्या समोर ठेवला तो वाचणं कठीण जातं. म्हणून मी जेवढं होईल तेवढं सोपं बनवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला, आणि सोप्या सोप्या लँग्वेज मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, ते झालं काय, आता आपला रिजनल हा सगळ्यात मोठा प्लॅन असतो आपला. त्याच्यानंतर न्यू टाउन प्लॅन, प्लॅन फॉर ब्रँड न्यू टाउन्स ॲज प्रपोज अंडर द रिजनल प्लॅन. रिजनल प्लॅन मध्ये काय म्हटलं तुम्ही, एखाद्या जागेत जर आपल्याला पोटेन्शियल वाटलं तर इथे न्यू टाउन आपण डेव्हलप करू शकतो. त्याला काय करतो आपण, न्यू टाउन तिथे ते हे करतो, त्याच्यासाठी ती जागा रिझर्व करत असतो. ओके, ठीक आहे, then इथपर्यंत. त्यानंतर बेटरमेंट काय, कॉन्ट्रीब्युशन. तर बेटरमेंट कॉन्ट्रीब्युशन वगैरे काय आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये जेव्हा टीपीएस वगैरे शिकवी त्या टाइमला तुम्हाला बेटरमेंट म्हणजे जे प्लॉटमध्ये चेंजेस होतात किंवा त्यांना रोड वगैरे मिळते त्याच्यामुळे काय होते, पैसे त्या प्लॉटचा रेट वाढतो, मग ते त्याचे कॅल्क्युलेशन ते तुम्हाला सांगेन मी. सिंपल सिंपलच आहे, टेस्टच्या वेळेस आपण प्रॉपर कव्हर केलं. ठीक आहे, त्यानंतर प्लॅनिंग ऑथॉरिटी, लोकल बॉडी रिस्पॉन्सिबल फॉर प्रिपेअरिंग अँड एन्फोर्सिंग प्लॅन्स. प्लॅनिंग ऑथॉरिटीची डेफिनेशन. ओके, त्यानंतर आता पुढे भाऊ आपण. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं इंट्रोडक्शन तुझा जेव्हा चालू तेव्हा पूर्ण ऍक्ट करणं थोडं सध्या म्हणजे 10 दिवसात पॉसिबल नाही. आपल्याला मिनिमम टाइम मध्ये मॅक्सिमम आउटपुट कसं काढू शकतो ते आपण बघूया. तर आता बघा, सगळ्यात पहिले काय आहे, चॅप्टर. किती चॅप्टर होते आपले, 9 चॅप्टर होते, बरोबर आहे. सेक्शन किती, 165 आणि शेड्यूल किती होते, 2, बरोबर आहे की नाही. आता बघा, पहिला जो चॅप्टर आहे काय, प्रिलिमिनरी. प्रिलिमिनरी मध्ये का कोणताही ऍक्ट तुम्ही उचला, पहिलं जे 1-2 सेक्शन याच्याबद्दलच असतात, ऍक्ट बद्दलच असतात. काय सांगितलं असतं त्याच्यात, सांगितलं असतं पहिल्या सेक्शन जनरली की तो ऍक्ट, त्याचं नाव काय, जसं आपल्या याचं नाव काय पूर्ण, MR काय याचं नाव, महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट. ओके, हे आपलं नाव सांगितलं जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर काय सेक्शन 2 मध्ये आपल्याला डेफिनेशन्स दिल्या की आपण जसं आता अप्रोप्रिएट ऑथॉरिटी झालं, त्यानंतर प्लॅनिंग ऑथॉरिटी झालं, या गोष्टीच्या प्रॉपर तुम्हाला डेफिनेशन दिल्या. त्यानंतर बाकीचे म्हणजे ऍग्रिकल्चरची डेफिनेशन दिली, त्या भाषेत आपण ऍग्रिकल्चर कशाला म्हणतो, ऍक्टच्या भाषेत. ऍक्ट स्वतः डिफाईन करत असतं की जर त्यांचं म्हणणं जर अप्रोप्रिएट ऑथॉरिटी आहे
त्यांच्या हिशोबाने ती ऑथॉरिटी कोणती असणार आहे, ह्या ऍक्टने प्रॉपर डिफाईन केलं आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला खूप वरवरतून जर प्रश्न येणार आहे तर कशावर येईल, सगळ्यात पहिले तुम्हाला एक डेफिनेशन आहे. ठीक आहे. सोप्या सोप्या डेट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जशी आपली कोणती होती, 11 जानेवारी 1967 ही एक डेट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कोणतं आपला डेफिनेशन, आपल्या सिंपल डेफिनेशन आहे, ते आपण घेऊन घेऊ पुढच्या सेशनमध्ये समजा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे चॅप्टर 2 सॉरी चॅप्टर 2. चॅप्टर 2 काय आपला, रिजनल प्लान. सगळ्यात मोठा प्लान कोणता होता आपला, रिजनल प्लान. त्याचा अर्थ पण असतो, पण आपल्या ऍक्ट नुसार समजा रिजनल प्लान. ठीक आहे. रिजनल प्लान मध्ये काय, सेक्शन 3 to 20. जर समजा तुम्हाला रिजनल प्लानची स्टडी करायची आहे, ते कधीपर्यंत आहे मग, सेक्शन 3 पासून तर सेक्शन 20 पर्यंत जे सेक्शन आहे ते रिलेटेड आहे रिजनल प्लानच्या. ओके. त्याच्यानंतर चॅप्टर 3 डेव्हलपमेंट प्लान. ठीक आहे. रिजनल प्लानच्या खाली कोणता होता आपला, डेव्हलपमेंट प्लान. त्याच्यासाठी कोणते सेक्शन, 21 पासून ते 42, पण 21 पासून ते 38 पर्यंत ते आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एसपीएचा पार्ट येतो. ओके. स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी, ते पण तुम्हाला वाचून तर घेणंच आहे. ठीक आहे. ते तुम्हाला शिकवताना मी शॉर्ट मध्ये सांगून, म्हणजे ऍटलीस्ट तुमच्या कानावर जरी पडलं असलं, एकदा तुम्ही बघून जरी गेले असले रिलेटेड क्वेश्चन, तर तुम्ही टिक करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 3A एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ओके. सेक्शन आहे 42A to 42G. त्यानंतर आहे मेन चॅप्टर कोणता, चौथा कोणता चॅप्टर आहे, कंट्रोल ऑफ डेव्हलपमेंट अँड लँड यूज. त्यानंतर अनऑथराइज डेव्हलपमेंट. ओके. त्यात काय आहे, सेक्शन 43 ही जर तुमच्या जागी असतो, किंवा मला जर असं वाटलं असतं की ऍक्ट स्टडी करायची आहे या हिशोबाने, तर सगळ्यात पहिले डेफिनेशन नंतर हा जो एरिया हा प्रॉपर स्टडी केला, कारण मला असं वाटतं हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर हा एक पहिले, सगळ्यात पहिले मी तरी म्हणजे सगळ्यात पहिले हा स्टडी करा. त्यानंतर बाकी सगळं करणंच आहे, पण पहिले हा स्टडी करा. ओके. त्यानंतर आहे चॅप्टर 5. त्यात काय आहे, टाउन प्लॅनिंग स्कीम. ओके. सगळ्यात काय होतं, वर ते रिजनल प्लान, त्यानंतर खाली डेव्हलपमेंट प्लान, आणि सगळ्यात खाली होतं टाउन प्लॅनिंग स्कीम. ओके. तर टाउन प्लॅनिंग स्कीमचे सगळे म्हणजे सेक्शन किती आहे, 59 to 112. ठीक आहे. त्यानंतर आहे चॅप्टर 6. त्यात काय आहे, न्यू टाउन. ठीक आहे. 113 ते 124 न्यू टाउन्सची प्रोव्हिजन केली होती, सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, चॅप्टर 6A. 6A मध्ये काय म्हटलंय, डेव्हलपमेंट चार्ज. तर गव्हर्नमेंट आहे, तुम्ही कोणती जर डेव्हलपमेंट करायला गेला त्यासाठी काय तुम्हाला चार्जेस पे करावा लागणार आहे. हा जो सेक्शन आहे किती, 124A 124L, हा पूर्ण सेक्शन डेव्हलपमेंट चार्जेस रिलेटेड आहे. हा पण करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यात काही खूप सगळ्या गोष्टी करणं गरजेच्या नाहीये. मी जे तुम्हाला एवढे सांगितलं तेवढंच फक्त प्रॉपर करून घेतो. त्यात काय काय समजा, आता मला डेव्हलपमेंट चार्ज जेव्हा तुम्ही परमिशन घ्यायला असाल घर बांधायची किंवा कशाची लेआउटची वगैरे, तुम्हाला त्या डेव्हलपमेंट चार्जेस जे आहेत तुम्हाला किती दिवसात भरणं कंपल्सरी आहे. ओके. त्यानंतर किती दिवसात जर तुम्ही नाही भरले, त्याच्यावर काहीतरी पर्सेंटेज एक्स्ट्रा द्यावा लागणार आहे तुम्हाला, व्याज जो आहे तो, ते किती आहे. ठीक आहे. अमेंडमेंट नुसार ते बदलले आहे, आधी वेगळे होते आता ते बदलले आहे. ठीक आहे. ते पण तुम्हाला बघावं लागणार आहे. ओके. हे झालं 124A to 124L. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणता चॅप्टर आहे आपला, चॅप्टर 7. काय आपला, लँड एक्विजिशन. ठीक आहे. आता आपण डीपी मध्ये जर समजा एखाद्या गोष्टीचं रिझर्वेशन टाकू, तर आपल्याला ते लँड अक्वायर पण करायचं काम पडू शकते, आहे की नाही. त्यासाठी पण या ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन दिले, ते काय, लँड एक्विजिशन. कशात आहे ते, चॅप्टर 7. तुम्हाला सिंपल हे पण विचारू शकतात एमसीक्यू मध्ये, चॅप्टर 7 कशाशी रिलेटेड आहे. ओके. चॅप्टर 7 तुम्हाला माहित असलं पाहिजे, लँड एक्विजिशनशी रिलेटेड. डीप मध्ये स्टडी तुम्ही नंतर करा, पण मला असं वाटतं हे बेसिक जे गोष्टी आहे ह्या जर तुम्ही पहिले, चॅप्टर 1 कशाशी रिलेटेड आहे, 2 कशाशी रिलेटेड आहे. कारण जर डीप मध्ये जर क्वेश्चन नाही जाणार असतील, तर मेजॉरिटी खूप चांगला चान्स आहे की तुम्हाला जे क्वेश्चन आहे ते असे विचारतील की चॅप्टर 1 कशाशी रिलेटेड आहे, चॅप्टर 2 कशाशी रिलेटेड आहे. ओके. हे झालं आपलं, कुठपर्यंत आलो आपण, लँड एक्विजिशन. ओके. त्याच्यानंतर आहे चॅप्टर 8. त्यात लिहिलं आहे फायनान्स, अकाउंट अँड ऑडिट. ठीक आहे. त्यात 130 ते 134 सेक्शन दिले. ओके. त्याच्यानंतर लास्ट जो चॅप्टर असणार आहे आपला कोणता, सप्लिमेंटल अँड 135 to 160. तर तुम्हाला तेच सांगायचं आहे. बघा, MRTP खूप मोठा ऍक्ट आहे. एटीपीचा तो एक पार्ट, जे एटीपी साठी तो बेसिक ऍक्ट आहे, आम्हाला तो खूप डीप मध्ये करावा लागतो. MMRDA साठी जर तुम्हाला क्वेश्चन कमी असतील आणि तुम्हाला जर खूप एक कमी टाइम मध्ये चांगला आउटपुट घ्यायचं असेल, तर माझं म्हणणं तेच आहे तुम्हाला की हे चॅप्टर्सचे नावं झाले, सेक्शन्स नंबर झाले, कारण असे क्वेश्चन येतात या ऍक्ट मध्ये किती सेक्शन आहे बघा. तुम्ही जर समजा प्रिव्हियस इयर वगैरे क्वेश्चन बघसाल तसे आले आहे क्वेश्चन. ओके. तुम्हाला काय करायचं आहे, हे सेक्शन किती होते तुम्हाला सांगितलं 165, चॅप्टर किती 9, शेड्यूल किती 2, बरोबर आहे. आता काय राहिलं मग, कोणता चॅप्टर कशाशी रिलेटेड आहे ते एकदा पाहून घ्या, कारण ते पण येऊ शकतो, सिंपल एमसीक्यू आहे की नाही. त्यानंतर जे मला सांगितलं तुम्ही कोणता चॅप्टर हा वाला आपला चॅप्टर 4, तो तुम्हाला एकदा बघून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. हा एकदा बघून घ्या. मी तुमची जी पुढची सिरीज येणार आहे त्यात पण ते सांगून नाही छोट्या छोट्या गोष्टी त्या. ठीक आहे. हे झालं. त्याच्यानंतर
हा डेव्हलपमेंट चार्जेस हा एक चॅप्टर इम्पॉर्टंट. एवढं करून घ्या प्रॉपर. वाटते तुम्ही कमी टाइम मध्ये पण चांगली रँक किंवा चांगले मार्क या जी क्वेश्चन आपल्याला याच्यातून यायचे ते तुम्हाला येतील. थँक्यू तुमच्या वेळेबद्दल आणि करतो की तुमचा पेपर खूप छान जाईल. तीच मेहनत करत राहा. फळ शेवटी देणारा देतो.